नमस्कार मंडळी, द ऋतुजाज किचन मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। आज आपण दह्यामधलं पिठलं बनवणार आहोत। ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे आणि हे पिठलं खूप छान लागते। तुम्हाला जर कढी आणि पिठलं या दोन्ही रेसिपीज आवडत असतील तर तुम्हाला हे दह्यामधलं पिठलं नक्कीच आवडेल। थोडीशी वेगळी रेसिपी आहे पण खूप सोपी आहे। नॉर्मली आपण पिठलं बनवतोच पण हे थोडंसं वेगळ्या प्रकारचं पिठलं आहे। दह्यामधलं पिठलं खूपच छान लागतं, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत पूर्ण रेसिपी पहा। चला तर आता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा एका बाउलमध्ये आपल्याला 1/3 कप बेसन घ्यायचं आहे। बेसन इकडे मी चाळून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा कप दही घालायचं आहे। तुम्ही घरामधल्या कोणत्याही एखाद्या वाटीने हे मोजमाप करून घेऊ शकता। आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये सुरुवातीलाच पाणी घालायचं नाहीये, दह्यामध्येच आपल्याला हे व्यवस्थित बेसन मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुम्ही पाणी घातलं तर गुठळ्या होतात, त्यामुळे सुरुवातीला बेसनमध्येच हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यामधल्या पूर्ण गुठळ्या आपल्याला नाहीशा करून घ्यायच्या आहेत। हे बघा, यामधल्या आता गुठळ्या पूर्णपणे कमी झालेल्या आहेत। आता इकडे आपल्याला 1 कप पाणी घालायचं आहे। तुम्ही थोडंसं जास्तही पाणी घालू शकता। बेसन शिजल्यानंतर असंही थोडंसं घट्टसरच होते, त्यामुळे तुम्ही 1 कप पेक्षा जरी जास्त पाणी घातलं तरी काही हरकत नाही। आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे तुम्हाला हे व्यवस्थित हलवून मिक्स करून घ्यायचं आहे। इतकं पातळ आपल्याला हे ठेवायचं आहे। जास्त कमी पाणी यामध्ये घालायचं नाहीये, कारण ते शिजल्यानंतर थोडंसं घट्टच होते, त्यामुळे थोडंसं जास्त पाणी झालं तरीही चालते। आता याच्यावरती आपण झाकण ठेवून देऊयात आणि पिठलं बनवायला घेऊयात। आता इकडे कढईमध्ये आपल्याला 3 ते 4 टेबलस्पून आपल्याला तेल घ्यायचं आहे। तेल थोडंसं जास्त वापरलं तरीही खूप छान पिठले लागते, त्यामुळे तुम्ही थोडंसं जास्त वापरणार असाल तरीही चालेल। त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे। आता मोहरी व्यवस्थित तडतडली की थोडेसे जिरे घालायचे। त्यानंतर कढीपत्त्याची पाने घालायची आहेत। थोड्याशा हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरच्या कमी जास्त वापरू शकता। त्यानंतर यामध्ये मी इकडे लसूण अशा प्रकारे बारीक चिरून घेतला आहे, तुम्ही ठेचूनही घेऊ शकता। आता हेही आपल्याला भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला एक मध्यम आकाराचा कांदा घालायचा आहे। मी इकडे कांदा एकदम बारीक पण चिरून नाही घेतला, थोडासा मध्यमच चिरलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता कांदा आपल्याला थोडासा लालसर होईपर्यंत भाजायचा आहे, अगदी जास्त लालसर होईपर्यंत भाजायचा नाहीये। हे बघा, आता आपला कांदा भाजलेला आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला आता हळद घालायची आहे आणि थोडीशी हिंग पावडर घालायची आहे। आता हेही आपल्याला एक अर्धा मिनिट भाजून घ्यायचं आहे। इकडे आपल्याला कांदा जास्त भाजायचा नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेवा। जर कांदा एकदम जास्त भाजला तर पिठल्याला वेगळीच चव येते आणि थोडासा कच्चा ठेवला तर त्याची चव खूप छान येते, त्यामुळे थोडासाच भाजायचा आहे। त्यानंतर आपण जे बेसन, दही आणि पाण्याचं मिश्रण बनवलं होतं ते यामध्ये आपल्याला आता ओतून द्यायचं आहे। आणि आता हे आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस हा बारीक ठेवायचा आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। आता याच्यावरती आपण झाकण ठेवून द्यायचं आहे। 2 मिनिटांनी आपल्याला परत हे झाकण काढून परत हलवायचं आहे, म्हणजे पिठलं आपलं थोडंसं घट्टसर होत जाते। हे बघा, आता पिठलं घट्टसर झालेलं आहे।
आता अजून आपल्याला 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. अजून एकदा याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे आणि परत आपल्याला 2 ते 3 मिनिटं हे शिजवून घ्यायचं आहे. गॅस हा एकदम बारीकच ठेवायचा आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. हे बघा, झाकणला अशा प्रकारे हे उडतं, त्यामुळे याच्यावरती झाकण तुम्ही नक्कीच ठेवा. आता हे परत एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तुम्हाला जितकं पातळ हवे असेल किंवा जितकं घट्ट हवं असेल त्यानुसार तुम्ही अजून थोडंसं शिजवून घेऊ शकता. जर अजून घट्टसर हवं असेल तर अजून थोडंसं शिजवून घ्यायचं. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात. कोथिंबीर ही सर्वात शेवटीच घालायची आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. जर फोडणीमध्ये घातली तर ती करपते, त्यामुळे इथं सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालायची. खूप छान चव येते. अशा प्रकारे आपलं पिठलं बनवून तयार झालेलं आहे. हे पिठलं खूप छान लागते आणि खूप पटकन बनवून तयार होते. फक्त हे पिठलं तुम्ही गरम गरमच खा, तरच याची खूप छान टेस्ट येते. आणि थोडंसं थंड झालं की परत थोडंसं हे घट्टसर होते, त्यामुळे थोडंसं पातळच हे पिठलं आपल्याला ठेवायचं आहे आणि गरम गरम पिठलं तुम्ही लगेचच खायला घ्यायचं आहे. गरम गरम भाकरी बरोबर हे पिठलं खूप छान लागते. आता वरून थोडीशी कोथिंबीर घालतेय मी. हे दह्यामधलं पिठलं खरंच खूप छान लागते, त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. तुम्ही जर हे पिठलं एकदा बनवून खाल्लं तर तुम्ही पुन्हा पुन्हा नक्की बनवाल. आज बनवलेली रेसिपी कशी वाटली ते नक्की कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर द ऋतुजाज किचनला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.